ठिकाणी आलोय. अरे काय येण्यासारखं बोलायला लागलो. रॉयल ऑपेरा हाऊस मध्ये आलेलोय आणि आता मी इथं आलोय म्हणजे आता ही डब्बल रॉयल झालेलं आहे काय. तेव्हा आता सगळ्यात आधी काय काम करायचं, बाबूरावला फोन करून जळवायचं. किती दिवस ते रिक्षाच्या पिकअप शेड मधले फोटो तू पोस्ट करत राहणार. त्याला सांगतो मी कुठं आलोय. लागलाय फोन. बाबूराव आता आला, बाबूराव आला, बाबूराव आता आला, बाबूराव आला, बाबूराव. हॅलो 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 बाबूराव. आबूराव, आवाज का म्हणून दाबलाय तुमचा? तुकडा फिकडा मोडला नाही काय तुम्ही? जेवण नाही झालं तुमचं? अरे ए बाबूराव ऐकू ये झालं का तुला? हा बाबूराव जरा गेस मार. मी कुठं आलो सांग. कुठं आला? सरड्याची धाव कुंपणापर्यंत. हा आपल्या मण्याच्या पिठाच्या गिरणीच्या तिथं आला. काही काय बोलायला लागला? मग चुलत्याच्या हिरीवर? नाही रे. अरे काहीतरी वेगळा विचार कर ना. तुझा बँक बॅलन्स ना तू गरीब आहेस माहिती यार, पण आखलीनं पण गरीब झाला काय तू? जरा विचार कर. मी कुठं आलो असं जरा विचार कर. तू त्या पांढरीची जी छाया आहे तिच्या टेरेसवर गेला काय तिकडं? ऐक, तिचा नवरा पाहिलवान आहे बरं. तुला उसात नेऊन तुझं गुराळच काढीन देऊ. अरे बाबूराव काय बोलायला लागला? आज काही नाहीये. अरे गाड्या आम्ही ना मुंबईमध्ये आलेलोय, रॉयल ऑपेरा हाऊस मध्ये. कुठं आलेलोय. कुठच्या कुठं? हो, रॉयल ऑपेरा हाऊस. मी तिकडेच आलेलो आहे ना. काय सांगतो? मग काय तर मग आपण फोनवर कशामुळे बोलायला? प्रत्यक्ष लाईव्ह समोर या बरं. बाबूराव इथं भेटतात कसं काय? म्हणजे काय मला आश्चर्य वाटायला लागले. कसं आहे बाबूराव, तुला रिक्षाच्या कोपेऱ्यात कोण जागा देत नाही, तुला ऑपेऱ्यात कशी जागा भेटली? डोंट कव्हर द जज बाय बुक. आलाय ध्यानात. तुला असं म्हणायचंय ना, डोंट जज द बुक बाय इट्स कव्हर, आहे का नाही? दॅट इज दॅट. व्हॉट दॅट इज दॅट. तू रॉयल ऑपेरा हाऊस मध्ये आलाय, इथं तरी इंग्लिशची वाट लावू नको. माझ्या इंग्लिशवर जाऊ नको. का? संध्याकाळी मला इंग्लिश लागते आणि ती जर मला लागली तर 2 मिनिटात मी रशिया युक्रेन प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. फक्त अध्यक्षांनी माझे फोन उचलू दे. रशिया युक्रेन आधी तुझ्या घरचा पाळणा हाल ना त्याच्याकडे बघ. घरच्या रशियाला खुश कर. उगा तिथे युक्रेन लावायला जाऊ नकोस. अरे कसं आहे, मला प्रश्न पडलाय की तू रॉयल ऑपेरा हाऊस मध्ये कसं काय आलास? म्हणजे तू चुकलायस का बरोबर चुकलायस? बरोबर चुकलंय. म्हणजे काय झालं? गेले 8 दिवस मी सोशल मीडिया, आय एम व्हेरी ऍक्टिव्ह ऑन सोशल मीडिया. काय सांग असं ऍक्टिव्ह आहे? हा या ट्विटर म्हणू नका, इंस्टाग्राम म्हणू नका. तुझं बोमरंग व्हायला लागलं बघितलं. So I'm very active on social media. And scroll it. Every scroll म्हणजे गेल्या आठवड्यापासून मी जवळजवळ स्क्रोल करायला लागलोय. सतत यायला लागले हॅशटॅग कोण आहेस तू चंद्रा, हॅशटॅग कोण आहेस तू चंद्रा. रात्रभर जागरण वाढली, ऍसिडिटी वाढली, बायकोला संशय यायला लागला. मोबाईलवर रात्र काय शोधतोय. शेवटी मी ठरविलं ह्याचा शोध घ्यायचा. म्हणून माजलगाव एसटी पकडून 12 तासाचं अंतर कापून 750 रुपयाचं तिकीट काढून 3,500चे नवीन कपडे घेऊन ऑपेरा हाऊस मध्ये आलेलो आहे शोध घेण्यासाठी. ती चंद्रा कोण आहे? कोण आहेस तू चंद्रा? आत मध्ये येताना सर्व इलाइट क्लास दिसला. सगळ्या पर्स फीस घेऊन वगैरे. मग तुला कसं आतमध्ये येऊ दिलं? तेच म्हणलं आपली लायकी नाही आतमध्ये जाण्याची. पण त्याच्यानंतर जेव्हा तू दिसतास तेव्हा म्हणलं आपली लोक आहेत आपल्यासारखी जिथं. तुझी माझी लेवल एक करू नको. उगा काय मला मग तुझ्यामध्ये घ्यायला लागला आणि तू इथं चंद्रा कोणते शोधायला आलाय? मग जरा नीट उभा राहा. गावाकडे जेसीबी माती काढताना 50 लोक कसे उभे राहतात तसं उभं राहू नको. हा चंद्रा शोधायचे ना. तुला मान नसेल पण मला समाजामध्ये मान आहे. तू एक पात्री प्रयोग फार छान करतो. नाही मला सांग चंद्रा कोण? चंद्रा अरे एवढा होता मला फार उत्सुक मला माहिती सर्वांना उत्सुकता जाणून राहिलेली. कोण आहे चंद्रा? कोण आहे?
आहे चंद्रा? हा. अरे काय नाही, सोपं आहे. चंद्रा म्हणजे चंद्रमुखी सिनेमा आहे का नाही, हा. त्याची हिरोईन आहे. हिरोईन आहे? आणि काय झालेलं आहे, ती हिरोईन कोण आहे इतके दिवस त्यांनी लपवून ठेवलेलं होतं. आणि आज मला अशी खबर लागलेली आहे काय? की आज आपण सगळे भाग्यवान आहोत. हा. आपल्या समोर कळणार आहे की चंद्रमुखीची चंद्रा कोण आहे. म्हणजे तू शोध घेतलेलास हा? आबुराव? हा? काय सुपीक डोकं आहे राव तुमचं. टॅलेंट आहे. अरे समजून घे, चित्त्याची चाल. एक मान्यवर बसलेत काही असं बोलू नये. काय बोलू? अश्लील शब्द काय बोलू? काय? चित्ता चित्ता म्हणलं रे मी. ओ झेगवा. हा जॅगवार जॅगवार. झेगवा. चित्त्याची चाल, हा. मावळ्याची ढाल हा. आणि आबुरावच्या डोक्यातला माल याच्यावरती संशय घ्यायचा नसतोय. वा 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 वा. क्या बात आहे. म्हणून तर इथं आपल्याला कळणार आहे की चंद्रमुखी कोण आहे. चंद्रमुखी कोण आहे म्हणजे मला सांगा आता की चंद्रमुखी हा ओटीसी येणार आहे का? एवढं मारेन की तुला पोटीस लावावं लागेल. काय बोलायला लागलं? ओटीस नाही रे, त्याला ओटीटी म्हणतात. ओटीची. हा नाही, ओटीटी बिटीटी काय नाही, कारण ओटीटीची जुळवाजुळव करायच्या आधीच हा. चंद्रमुखी सिनेमाची बांधणी सुरू झाली होती. हो? आमान अरे चंद्रमुखी सिनेमा ओटीटी वर नाही, हा. 29 एप्रिल पासून थिएटर मध्ये प्रदर्शित होणार आहे. 70 mm अशा मोठ्या पडद्यावर थंडगार काळोखामध्ये बसून आपल्या प्रिय व्यक्तीच्या बाजूला खेटून आता कॉफी आणि जमल्यास थोडेसे पॉपकॉर्न ह्याच्यातनं हात मार त्याच्यातनं हात मार करत आपल्याला चंद्रमुखी बघायचा आहे. म्हणजे अशी टोपी फेटे उडवीत चिल्लर अशी पडद्यावर बुम फिरकावीत चंद्रमुखी बघायचा. बघायचा. पण ते आता चंद्रमुखी सिनेमा आहे म्हणल्यावर त्याचे आई बाबा असतील ना कोणतरी. काय बाब म्हणजे प्रोड्युसर ते डायरेक्टर का काहीतरी असतं. काय बोलायला लागला बाबूराव? अरे गाय म्हणलं की दूध, दिवा म्हणलं की तेल, आबूराव म्हणलं की रॉयल नेम आणि बाबूराव म्हणलं की चिंदीगिरी. हे जसं येतं तसं एखादा सिनेमा मानला की त्याच्या संगतीनं डायरेक्टर प्रोड्युसर येतातच ना. हाय ते काय? मी आतमध्ये येताना ते प्रोड्युसरचं नाव वाचलं का? काय? अक्षय चंद्रापूरकर. जाईल तिथे चंद्र लावणार बरे. अक्षय बर्दापूरकर नाव आहे त्या माणसाचं. हा तेच अक्षय बद्रापूरकर. बद्रा नाही रे, बर्दापूरकर. दचा पाय नाही मोडायचा, रफार मारायचा. नाही, तुला आई आशीर्वाद देते का आशीर्वाद देते रे? आशीर्वाद देते. मी बर्दापूरकर बर्दापूरकर असा माणूस आहे तो. एखाद्या माणसाकडे कलेची जाण असते. बरोबर आहे. हा, एखाद्या माणसाकडे बिझनेस कसा करायचं ध्यान असतं. Correct आहे. आहे की नाही? अनेका माणसाला माणसं जोडायची आवड असते. हा. पण या अक्षय बर्दापूरकर या माणसाकडे हा. 3 गुण आहेत. मग काय नाही कसं आहे, रॉयल ऑपेरा हाऊस मध्ये इव्हेंट करणं म्हणजे फक्त पैसा नाही लागत, त्याच्यासाठी डेअरिंग लागते. डेअरिंग लागतं, डेअरिंग. तुला असं वाटेल पण त्याला ABCD मधलं काय कळत नसं समजू नको. मग वाय झेड, अरे A to Z सगळं ज्ञान आहे त्या माणसाकडे. असं रॉयल माणूस आहे तू. प्रोड्युसर म्हणल्यानंतर असणार. डिरेक्टर कोण आहे? अरे तुला डिरेक्टर ठाऊ नाही? अरे आज काय करतो उगा त्या डिरेक्टरला तू कच्चा लिंबू समजू नको बरं. नाही. अरे हिरकणी सीता तासून लकाकत लोकांच्या समोर आणणारा डिरेक्टर आहे. आणि त्यांचे गुरु कोण आहे माहिती का तुला? पुष्कर श्रोत्री. त्यांचं नाव घेताना कानाच्या पाळीला हात लावा. असे पुष्कर श्रोत्री गुरु आहेत त्यांचे. पुष्कर श्रोत्री गुरु आहेत. पुष्कर श्रोत्री तेच पुष्कर श्रोत्री ना, म्हणजे ज्यांनी सिग्नल तोडल्यावर पोलिसांना नाव लिहिता येत नव्हतं ते. आपण जोरदार टाळ्या वाजवून घ्या सगळ्यांच्या आमंत्रित करूया त्यांना स्टेजवर. जोरदार टाळ्या वाजवून बोलूया ना. बोलवा ना. डिरेक्टर अक्षय बर्दापूरकर सर, प्रसाद ओक सर आणि ही चंद्रमुखी फिल्म चित्रपट ज्या कादंबरीवर आधारित आहे असे कादंबरीकार माननीय विश्वास पाटील सर यांना आपण आमंत्रित करूया. आणि त्यांच्या बरोबर आपण आमंत्रित करणार आहोत या सिनेमाचे सहनिर्माते ऋषिकेश पाटील. प्रेझेंटर आहेत संतोष खेर आणि तेजस्विनी पंडित. आणि आमच्या विस्तार मीडिया कॅपिटल कंपनीचे CTO संजीव लंगर खांदे. या सगळ्यांना जोरदार टाळ्या हाणत स्टेजवर आमंत्रित करूया. या
प्रवासापेक्षा हा प्रवास लांबचा होता का जरा? बरं आणि सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं मला लय कौतुक करायचं म्हणजे कसं आहे, तुम्ही लोककलावंतांना किंवा तमाशा प्रधान चित्रपटाला आज तुम्ही रॉयल ऑपेरा हाऊस दाखवलेलं आहे आणि यासाठी तुमचं कौतुक आहे. म्हणजे कसं आहे, या रॉयल ऑपेरा हाऊसमुळे लोककलेला आणि लोककलेमुळे रॉयल ऑपेरा हाऊसला शान प्राप्त झालेली आहे. अक्षय सर, तुम्हाला पहिला प्रश्न हा नव्हता. हा बघा, मनात 2-4 प्रश्नाचे उड्या मारावं लागलेले. एक पहिला प्रश्न असा, तुमच्याकडे दिवसाला 100 तरी स्क्रिप्ट येत असतील आहे का नाही? हो. हा, मग त्यातली चंद्रमुखीच निवडावी असं का वाटलं? फिल्म रॉयल आहे ना, हा, आणि रॉयल फिल्म आहे, रॉयल माणसं आहेत, रॉयल म्युझिक डिरेक्टर्स आहेत, हे सगळं रॉयल डायरेक्टर आहे, हे सगळं बघितल्यानंतर आणि ऐकल्यानंतर देर वॉज नो चॉईस. म्हणजे मला चॉईस करण्याचा स्कोपच नव्हता. द मोमेंट मला समजलं, ऑलमोस्ट 30 वर्ष ना सर, 30 वर्ष ही बेस्ट सेलर म्हणून हे नॉवेल सगळीकडे विकलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती अनेक, मला वाटतं 30 वर्ष 300 लोक तरी तुमच्याकडे येऊन गेले असतील हे मागण्यासाठी याचे राईट्स, 70 ऑलमोस्ट. आणि मला माहीत नाही कसं, कशामुळे कसं झालं, काय झालं. विस्टास कॅपिटलचे अभय आनंद सिंग, पियुष सिंग हे जर सोबत नसते गोल्डन रेशोचे, आज संजीव आहे तिथे, मला वाटत नाही की हे शक्य झालं असतं ऑनेस्टली स्पीकिंग. कारण ज्या वेळेला तुम्हाला या लेवलची फिल्म बनवायची असते, यू रिक्वायर दॅट काइंड ऑफ बेस, आणि तो फक्त आणि फक्त ज्यांना विजन असतं त्यांना समजू शकतात. आणि तेव्हापासून म्हणजे 2 वर्ष आपण आता ऑलमोस्ट काढलेली तर विथ दिस फिल्म आपण ही 2 वर्ष घेऊन थांबलेलो आहोत. आणि एकदाही कुठेही असं वाटलं नाही की ह्याला आपण घाई करावी, लवकर रिलीज करावा किंवा आपलाच OTT प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर रिलीज करावं. वी डिसाइडेड की वी विल वेट, थांबूया. आणि ही रॉयल फिल्म रॉयल ओपेरामध्ये आज आपण चंद्राला अनवेल करत आहोत. सो असंच एक रॉयल्टी आता तुम्हाला दिसत जाणार आहे स्टार्टिंग फ्रॉम टुडे. आणि आय थिंक आय एम एक्स्ट्रीमली ब्लेस्ड की वन ऑफ द मोस्ट हार्ड वर्किंग डिरेक्टर आत्तापर्यंतचा मी बघितलेला प्रसाद बरोबर मला फिल्म करायला चान्स मिळाला. लाईक आय सेड, विस्टास, गोल्डन रेशिओ, विश्वास सर, आणि एका हाकेवरती फिल्म प्रेझेंट करतो का रे असं हो न विचारता काही, तो संतोष खेर आणि तेजस्विनी पंडित लिटरली विदिन अ सेकंड दे सेड की यू वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म इन व्हॉट एव्हर कॅपॅसिटी. आणि अर्थात द ग्रेट म्युझिक डिरेक्टर्स अजय अतुल सर, यांचं कंपोजिशन म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्या ज्या सिटिंग्स झाल्या त्याच्यातनं म्हणजे लिटरली मला असं माझ्या आयुष्यात हे पहिलंच होतं असं काहीतरी. आणि मला मी जे बघितलं ते आता ऑफकोर्स BTSच्या माध्यमातून ते बाहेर येणारच आहे, पण दे आर मॅवरिक, विशेस एंड ह्याच्या पुढे. आणि गाणी जे तुम्ही बघाल ऐकाल, आय थिंक हे जग पूर्णच ऑलरेडी त्यांना कळलेलं आहे सैराटमध्ये काय झालं आणि इतर गाणी सुद्धा. बट आय थिंक These songs are also very royal. आणि thank you everyone giving me this opportunity to present this film, produce this film. मी आता थांबतो इथे. आय थिंक प्रसाद किंवा अजून एक प्रश्न आहे, मला 2-4 उडत होती तर ते 2च आता हाणतो. पहिला हाणला. मला एक विचारायचे, आता तुम्ही म्हणता एवढं सगळं रॉयल आहे, एवढी मोठी माणसं आहेत, एवढे मोठे कलाकार इथे, म्हणजे हा भार खांद्यावर घेत असताना लय वजन खांद्यावर घ्यावं लागत असेल. हो, मग कसं काय हा भार पेलला तो? आय थिंक प्रत्येकानेच रिस्पॉन्सिबिलिटी इतकी, कोणी त्रास देणारच नव्हतं ऍक्च्युअली. तुला असं विचारायचं की कोणी त्रास दिला का मला? हा, ह्या म्हणजे टेट्रापॅक कोणी केलं का बाबा? म्हणजे टेट्रापॅक नाही रे, टेट्रापॅक तुझं इकडे असतं, माझं गाव टँट्रम. एनिवेज टँड्रम नाही, फक्त त्रास देणारी फक्त अमृताच होती. सारखी बोरला बोलवायची, सर मी मला चंद्रा कोण तुम्ही नाव सांगून नाही कोण अमृता माने नाव आडनाव घेतलं का कुठचं? नाही. पण आता तुम्ही संदीप पडलं की पाठक होतं का?
होता आता काय बस एक सेल्फी कारण काय बाईक म्हणली की ज्यांच्यावरती मी आता जवळून बघायला तर सेल्फी आणि सर कसं आहे हा इव्हेंट तुम्ही ऑर्गनाईज केलेला आहे म्हणजे हा पूर्ण आल्यापासून आम्ही बघतोय ना ते हे लावलंय कटआउट लावलाय ती बाहेर झगमगा लाइटिंग केली फेटे पानं फुलं द्यायला म्हणजे हा इव्हेंट टोटली लोककलेला डेडिकेट आहे. डॅडी केक नाही रे डॅडी केक नाही डेडिकेट म्हणते त्याला. डेडिकेट सॉरी मला वाटतं 100 वर्षाची हिस्ट्री ओपेरा हाऊसची हा. आणि पहिल्यांदा लावणी तमाशा ह्याचं सादरीकरण इंडिपेंडन्स त्याच्यामुळे लोककला साठीच हे करत आहे आहोत तिथे. इतर खूप व्हेन्यूज होते पण ओपेरा हाऊस हा पहिल्या दिवसापासून डोक्यामध्ये होता आणि लकीली अगेन सगळ्यांच्याच मदतीने आणि सहकार्याने हे शक्य होऊ शकलं. ह्याच्यात माझा काही रोल नाही आहे. एव्हरीबडी प्लेड इम्पॉर्टंट रोल. आणि अजून काही सर एक सेल्फी पाहिजे प्लॅनेट मराठीचं काही पाईपलाईन प्रोजेक्ट आहे लाईट बिल भरायचं सर अरे हे. शाळा काय करायला लागलं? अभिजित पानसे आहेत बघा तिथे. हेच रोल लिहू शकतात. थांबा मला विश्वास पाटील सरांना प्रश्न विचारायचा. आता हे म्हणले की 30 वर्षे कादंबरी गाजती आहे आणि 70-80 लोक तुमच्याकडे आले होते कादंबरी मागायला. प्रसादोक सर पण तुमच्याकडे आले होते अनेक वर्ष तुमच्या मागायला. का त्यांना तांदून ठेवलं होतं इतकी वर्ष देत का नव्हता आणि असं काय घडलं त्याच्यामुळे ती कादंबरी आणि त्याचे राईट्स तुम्ही त्यांना दिले. राईट्स हा ते लेफ्ट राईट सेंटर तुमच्या मागे लागले होते तरी पण तुम्ही राईट्स देत नव्हता. ते राईट्स का दिले तुम्ही त्यांना? चंद्रासारखा मुकडा बघायला थोडा इंतजार करावा आणि राईट देण्याचं कारण आमचे मित्र संजय मेमाने. फक्त या निमित्तानं मी एवढंच सांगेन की ती ओरिजिनल चंद्रा जी पाहायला मला का 35 वर्षाहून आधी महाराष्ट्राचे ज्येष्ठ संगीतकार राम कदम घेऊन गेले होते आणि त्यांच्या समवेत मी ओरिजिनल चंद्राचं गाणं ऐकलं. परिणाम असा झाला की मी कुठे गेलो होतो हे घरी कळाल्यावर 2 दिवस जेवण मिळालं नाही. तेव्हाच माझी खात्री झाली की एक ना एक दिवस ही बया महाराष्ट्राची तांडूक हरवून टाकेल. आणि मग प्रसादोक काय सांगत आले होते तुमच्याकडे? प्रसादोक सर तुमच्याकडे काय सांगत आले होते? याव करीन ते म्हणाले की बाबा हे काय कच्च्या लिंबासारखं आम्ही ठेवणार नाही, हे एकदम हापूस तोतापुरी आंबाच लोकांपुढे सादर करून. मी म्हटलं होऊन जाऊ दे. वा धन्यवाद. प्रसादोक सर ते चेअरपर्सन प्रसादोक चेअरपर्सन कसले? खुर्चीवर बसायला हसण्याचे पैसे घेते खुर्चीवर. काहीतरी बोलायला लागलं ते प्रसादोक सर बघ देखना राजवेंद्र रुपये त्यांचं. तुम्ही माझ्या बायकोचे लय फॅन आहेत मला. बायको त्यांची फॅन असेल म्हणजे पूर्ण फॅमिली गावच फॅन आहे. गाव फॅन म्हणजे काय आहे? अच्छा जगभरात त्यांचे फॅन मोठे लोक भांबवले होते. काही पेट्रोलचे भाव वाढल्यापासून त्याचं असंच झालं. प्रसादोक सर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा म्हणजे तुमचा पहिला चित्रपट होता कच्चा लिंबू. तो कसा सामाजिक विषयावरती आधारित होता. दुसरा चित्रपट जो तुम्ही केला हिरकणी म्हणजे ऐतिहासिक विषय. हा मग आता जो तमाशा प्रधान लोककलावंतांवरचा चंद्रमुखी करताना हा प्रवास कसा काय घडला? म्हणजे सगळ्या जॉनरवर हात बसलाय का तुमचा? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर दडलेलं आहे. कच्चा लिंबू पहिला चित्रपट त्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला, राजाश्रय मिळाला, पण लोकाश्रयापासून तो चित्रपट वंचित राहिला. दुसरा चित्रपट हिरकणी त्याला प्रचंड लोकाश्रय मिळाला, खूप आठवडे चित्रपट चालला, पण त्याला राजाश्रय म्हणावा तसा मिळाला नाही. मग मी विचार केला की आता माणसंच अशी निवडावीत की दोन्ही मिळेल. म्हणून माझ्या यातून विश्वास पाटील, चिन्मय मांडलेकर, माझे सगळे ऍक्टर्स आणि असा निर्माता जो 1% त्रास देणार नाही, 1% कुठल्याही गोष्टीत इंटरफिअर करणार नाही, पूर्ण स्वातंत्र्य घेऊन काम करायची मुभा देणारा निर्माता, जो मराठी माणसाची मान उंचावेल. आज बाहेरच्या कटआउट बघताना कसे होते लोक किंवा इथे लोक कुठपर्यंत बसलेत बघ, तर मराठी माणसाची मान उंचावणारा निर्माता
अशा सगळ्यांची सांगड घातली म्हणजे मला असं वाटलं की दोन्ही गोष्टी साध्य होतील. बाकी जॉनर विनर ते येत राहतात. चालतंय. वा 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 वा. पण आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे, म्हणजे यामध्ये तुम्ही चंद्रा निवडली आणि सगळे कलावंत निवडले, सगळं केलं. तुमच्याबरोबर तुमची बायको पण सतत साथ देत असायची ना? हा, मग चंद्राकडे बघताना त्याने कधी हाणला का तुम्हाला कधी? कोणी? तुमच्या बायकोनं. विशेष मला तीच दिसायची, चंद्रा मला दिसायचीच नाही. अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये हो. अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये. थँक्यू थँक्यू. फार चांगला माणूस आहे. गुरु कोण आहे? कानाच्या पायाला हात लावायचे आणि मग नाव घे. पुष्कळ चौथी. चला नेक्स्ट गो. या निमित्ताने माझ्या संपूर्ण टीमचे, कारण आपला पुन्हा आता डायरेक्ट प्रीमियरचाच इव्हेंट होईल, सो माझ्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार. माझे सगळे टेक्निशियन्स ज्यांच्याशिवाय मी ही फिल्म कम्प्लीट करूच शकत नव्हतो. सगळ्यात महत्त्वाचं नाव संजय मेमाणे, फैजल महाडिक, इम्रान महाडिक, त्याच्यानंतर सचिन गुरव, जिमी, दीपाली विचारे, आशिष पाटील आणि ऑफकोर्स अजय अजून. पण सगळ्या टेक्निशियन्सचे आणि सगळ्या कलाकारांचे मनपूर्वक आभार. माझी हास्ययात्रेची टीम फक्त मला शुभेच्छा देण्यासाठी आज इथे आली. मनपूर्वक आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचा माणूस म्हणजे अक्षय बर्दापूरकर, ज्यांनी अतोनात मेहनत करून, अतोनात सहकार्य करून आज हा चित्रपट तुमच्यासमोर आणण्याचा घाट घातलाय. मी या क्षणी प्रार्थना करतो देवाकडे की असा निर्माता कुणालाही मिळू नये, फक्त मला मिळतो. बोला बोला सर बोला. मी एक मिनिट घेतो. असा भक्कम निर्माता पाठीशी होता, त्यामुळे आम्हाला काळजी नव्हती. आणि म्युझिकची बाजू आमचे दाजी अजय आणि अतुल यांनी सांभाळलेली होती. आणि बऱ्याच जणांना कदाचित हे माहिती असेल की महाराष्ट्राला त्यांची जी पहिली ओळख झाली ती नजीब खान म्हणून. आणि हे नजीब खान लिहायचं सुद्धा पानिपतचं रणांगण हे लिहिण्याचं योगायोग आणि भाग्य मला मिळालेलं होतं. त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. सगळ्यांना मुबलक शुभेच्छा देतो. वा वा वा. ऋषिकेश पाटील, आपलं मनोगत. सगळ्यात आधी मी अक्षय दादाला मला धन्यवाद द्यायचे, थँक्यू म्हणायचे की एका इतक्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये मला एक छोटासा पार्ट व्हायची त्यांनी संधी दिली. आणि ज्या पद्धतीचा मी सिनेमा ऐकला होता, म्हणजे को प्रोड्युसर हा टॅग लागायच्या अगोदर, आणि तो सिनेमा जेव्हा मी शूट होताना बघितला आणि तो झाल्यानंतरची जी रिॲक्शन आहे, तर माझी जे एक्सपेक्टेशन्स होते की इन जनरल जे आपलं एक स्क्रिप्ट वाचल्यानंतर आपल्याला दिसत असतं, तर त्यापेक्षाही काही पट चांगले फ्रेम्स आणि चांगलं मला सगळं दिसत होतं. की जे आपण ऑन पेपर ऐकलं किंवा वाचलंय ते जे समोर बघतोय ते खूपच काहीतरी अप्रतिम होतं. ते माझ्याही एक्सपेक्टेशनच्या खूप पलीकडे होतं. सो सगळ्या टीमचं, प्रसाद दादाचं कॉंग्रॅच्युलेशन्स त्यांना आणि ऑल द बेस्ट सगळ्या टीमला आणि आम्हाला सुद्धा. थँक्यू. थँक्यू. संजू सर. विस्ता मीडियाज कॅपिटल अँड वर्ल्ड रेशो फिल्म्स तर्फे मी आज रिप्रेझेंटेटिव्ह होतो. छान वाटतंय, पुन्हा एकदा थिएटर्स भरायला लागली आहेत, लोक दिसत आहेत, लोक महाराष्ट्रावरून अख्ख्या देशावरून मास्क उतरायला लागलाय. तसाच आज चंद्रावरचाही मास्क उतरलाय. त्या असाच आता 29 एप्रिलला हा भव्य दिव्य चित्रपट तुम्ही पाहणार आहात आणि आम्हाला अभिमान आहे, आम्ही या चित्रपटाचे एक निर्माते आहोत. अक्षय बरोबर काम करताना खूप छान वाटलं. गेले 2 वर्षामध्ये ही फिल्म बंद केली, पॅन्डेमिकमुळे काय काय प्रॉब्लेम्स आले, पण एकूणच फिल्म खूप छान झाली आहे. आणि सर्वांचे अजय अतुल म्युझिक खूप दिवसांनी ऐकायला येणार आहे. लोक अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यामुळे आपण सगळ्यांनी पाहूया थिएटरवर. आणि सध्या मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले, तर यावर्षीचा बिगेस्ट ब्लॉकबस्टर विल बी चंद्रमुखी. जेवणे जेवणे बाबा जेवणे.
ते काय जेवणाची व्यवस्था केली का? काय झालं पानात आणलं तुम्ही पानात आणलं नाही रे, स्थानापन्न असं म्हणलं. स्थानापन्न म्हणजे या सगळ्या मान्यवरांना मी बसायची विनंती केलेली आहे. हो सिटिंग कॅपॅसिटी. हा, बसायची विनंती केली. बसायची रिक्वेस्ट रिक्वेस्ट अरे बसायची विनंती म्हणजे तुझ्या डोक्यात येते तशी बसायची विनंती नाही. इथे इथे वैराजमान होण्याची विनंती केलेली आहे. बसायचं म्हणलं मला वाटतं ते मोठे लोक आहेत, मोठा ब्रँड असतो. नाही नाही तसं काही नसतं. अरे प्लॅनेट मराठीपेक्षा मोठा ब्रँड कुठचा नाही आज. हा, तर त्यांना विराजमान होण्याची विनंती. खरं अच्छा तू 2 वाजवायला वाजत होता, पण नाही वाजवणार आहे मी. विचार का? कारण मी क्यूट आहे. आजचं सकाळचंच उदाहरण सांगतो. बसू दे म्हणजे पंच वाया नाही झाला. तुला सांगतो काल मी तुला सांगतो पुन्हा पुन्हा सांगतो. आणि त्यांना माहिती आहे स्क्रिप्ट मध्ये काय ते त्यांच्यासाठी हे पण इथं रॉयल ऑपेरा हाऊस गाठायचं म्हणून माझं जाऊन एसटी पकडली. पहाट सकाळी इथं आलो, इथं उतरलो. उतरल्या झेवियर्स कॉलेजच्या मुली जात होत्या. मी उतरलो असं त्या म्हणल्या वाव हंक हँडसम ऋतिक. नो फर्स्ट ड्युटी इज आवर प्रायोरिटी. याला सुद्धा नाही. याला ऋतिक रोशन समजलं. इंडस्ट्रीत याला रिटेक रोशन म्हणतात ना. काहीतरी बोलू नको. मी 2 वाजवणार नाही ते अशासाठी, कारण या सिनेमामधली गाणी एवढी वाजणार आहेत ना की त्याच्या पुढे हा आवाज कशाला काढून यांचे कान खराब करून घ्यायचे आहे की नाही. आता तुला कळलं असेल. कसं स्वागत करशील मला सांग. संगीतकार जोडीचं स्वागत कसं करशील? कसं कर म्हणजे तुम्ही काय मला काय समजेल? तुम्ही हा गावाकडून आलो म्हणजे काय कानाला बिडे आहेत का काय आमच्या? मग काय समजेल तुम्ही मला? काय कच्चा बदाम दादा कच्चा बदाम कोणी कच्चा बदाम समजायले का तुम्ही मला? अरे तू वाटतोयस तसा. असं कसं? संगीतकार जोडी आहे रॉयल. ज्यांनी म्युझिक मध्ये रॉयलनेस आणलेलं हा. आहे, म्युझिक मध्ये मराठी म्युझिक मध्ये ऑपेरा आणलेला हा. आहे, अशी जोडी आहे. मग? लय भारी जोडी आहे. हा, मग? अजय अतुल सर. जोरदार खेळायला गेले रचना आपण इथं म्हणतो आपण करूया. गाड्या थांबणार पाहिजे. वा 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 वा. तुम्हाला सांगतो आम्ही दोघं तुमचे ना लय मोठे फॅन. लय मोठे फॅन. इतके मोठे फॅन होत ना. उद्या तुम्ही ढे करते ना तर आम्ही त्याच्यात कुठं तरी म्युझिक आणि कुठं तरी म्युझिक एवढे मोठे फॅन. म्हणजे तुम्ही काय गाणी दिले, काय चित्रपट केले, तुमच्या गाण्यावरती एवढे चित्रपट चाललेले आहेत. जगभरामध्ये तुमचे फॅन आहेत. तुम्ही तुम्हाला इथे मंचावर बघून आम्हाला लय आनंद झालेला आहे. वा वा वा. मानाचा मुजरा. मानाचा मुद्रा आहे. बरं का, मला या क्षणी तुम्हाला प्रश्न विचारावा असं वाटतं. म्हणजे आता नटरांपासून ह्या इथे चंद्रमुखीपर्यंत एवढा मोठा प्रवास झाला. मध्ये जरा तमाशातली गाणी कमी झालेली आहे, पण या चंद्रमुखीचं म्युझिक करत असताना काय एक्सपेरिमेंट करावं असं तुमच्या डोक्यात आलं? कारण तुम्ही प्रसिद्ध आहे. प्रत्येक चित्रपटामध्ये काय ना काहीतरी एक्सपेरिमेंट करत असतो आहे ना. मग काय एक्सपेरिमेंट करायचं ठरवलं तुम्ही या चित्रपटात? नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. एक्सपेरिमेंट कसं सांगू, दरवेळेला एक प्रश्न आम्हाला जो नटरंगलाही विचारला आणि किती चॅलेंजिंग होतं लावण्यात करणं, त्यावेळेला एका गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की हा प्रश्न जेव्हा विचारतो आपण आपल्यालाच, तेव्हा असं वाटायचं की समजा मराठी मुलांना सिम्फनी कशी करता, किती चॅलेंजिंग होतं. तुम्ही शिकलेलं नाही, सिम्फनी कशी केली, चॅलेंजिंग. तुम्ही शिकलेलं नाही, तुम्ही जॅज कसं केलं, चॅलेंजिंग. तुम्ही एखादं वेस्टर्न ऑपरा असेल, तुम्ही कसं केला, चॅलेंजिंग आहे. मराठी मुलांना लावणी करण्याचं कसलं आहे चॅलेंज? लावणी रक्तात. त्याच्यासाठी चॅलेंज नव्हतं, त्यासाठी फक्त इच्छा होती की हे करायला पाहिजे. इतकं निष्ठेने, इतकं जीव ओतून, इतकं आम्ही दरवेळेला एक विचार करतो की समजा हे जे असेल आमचं गाणं, हे पहिलं गाणं असावं, कारण तेवढ्या तन्मयतेने, तेवढ्या निष्ठेने आम्ही त्या एका गाण्याकडे पहिल्या
आमचं जे येणारं गाणं असेल ते पहिलंच असतं असं आम्ही समजतो. आताही जे येईल ते पहिलंच गाणं आहे आमच्यासाठी. आणि इफ इन केस उद्याचा दिवस आम्हाला नाही दाखवला जेवण तर हेच आमचं शेवटचं गाणं असेल तर आमचं जे काही आहे ते सगळंच्या सगळं त्या गाण्यात ओतण्याचा आमचा प्रयत्न असतो. तो आय थिंक आम्ही चंद्रमुखीमध्ये सगळ्यात जास्त केला आहे. म्हणजे आता आय थिंक जर उद्या तुम्ही मला म्हणाल की लावणी करशील तर तुम्ही म्हणेन नाही, आता संपल्या लावण्या. बिकॉज ना ते एक असा धबधबा असतो जो तुम्ही तुमच्या कवेत घेण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही तिथे पडता त्याच्या पुढे. आणि जेवढं आमच्याच्याने झेपवलं तेवढं आतापर्यंत आम्ही घेतलं आणि जेवढं घेतलं ते सगळंच्या सगळं चंद्रमुखीमध्ये होत नाही. सगळ्यात प्रथम मला आनंद या गोष्टीचा होतोय की या भिंतींनी पहिल्यांदाच कदाचित मराठी भाषा ऐकली असेल. त्यासाठी अक्षय ज्याची कोणाची कन्सेप्ट आहे ना अप्रतिम, फील सो प्राऊड. आणि अजून एका गोष्टीचा आनंद होतो म्हणजे आता 100% कॅपॅसिटीने थिएटर्स चालू झालं. आणि एक प्रकारची जी निराशा आली होती गेल्या 2 वर्षामध्ये, मी अक्षय खूप बोललोय, खूप शोध लावले त्यांनी, तर तो आता भाग संपलाय. आणि आता पुन्हा आपले मराठी सिनेमे म्हणजे एक वेळ हिंदी सिनेमे इतके चालत नाहीत पण मराठी सिनेमे खूप चांगलं काम करतात. सो याचा पण मला अभिमान आहे. आणि आता ही करेक्ट वेळ आहे अक्षय, तू जो धीर धरला पूर्ण थिएटर चालू होण्यासाठी, त्याच्यासाठी खरोखर मी सगळ्या टीम कडून तुला थँक्स म्हणतो. आणि गाण्याबद्दल सांगायचं ना, अशी मी एवढं सांगितलं 6 गाणी आहेत आणि जितके म्हणून वेगळं आणि नवा साऊंड वाईज पण कंपोजिशन वाईज पण जितकं म्हणून करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला. मी एवढं सांगतो कारण हा अख्खा सिनेमा हा लॉकडाऊनच्या काळात झाला. नेहमीप्रमाणे थोडं उशीरही झाला, पुढे गेली फिल्म, पण त्या वेळाचा सदुपयोग खूप छान झाला. आणि आम्हाला लोक विचारत होते तुम्ही काय करताय आणि सांगताच येत नव्हतं की आम्ही काय करतोय. ते आता सांगायची वेळ आली आहे, त्याचा मला खूप आनंद. काय येणं झालं काय काही काय बोलायला लागला? अरे कशासाठी? नाही 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 माझं गावावरनं आलेला 12 तास प्रवास करून 700 रुपयाचे 750 रुपयाचे 3,000 रुपयाचे कपडे घालून आले. त्याचं म्हणणं आहे की आम्हाला अजय सरांचा आवाज ऐकायचा. काय सांगावं? कसं आहे माझं गाव निघालो तर अख्खं गाव वेशीपर्यंत आलं सोडायला. घरचे आले, बायको आली, आई आली, सरपंच समजे आले गावात. आमचे सगळे शेतकरी मित्र आले. ते म्हणले ओपेरा हाऊसला जात आहे, मुंबईत जात आहे, अजय अतुल जवळून बघायची संधी. येताना अजय अतुलचा आवाज कानमध्ये साठून आला. खरं सांगायचं ना, आज एकच गाणं करायचंय रिलीज, पण तुमच्या सगळ्यांच्या विनंतीसाठी मी अजयला रिक्वेस्ट करतो त्यांनी गायलेलं एक गाणं गावं. माझा प्रॉब्लेम आहे हा की मला लिरिक्स लक्षात राहत नाही, तर मी प्रयत्न करतो. तुझ्याकडे आहे? ये प्लीज ये. अजून एक महत्वाची गोष्ट मला बोलावीशी वाटते की त्यानिमित्त इथे पहिल्यांदाच गातोय या ऑडिटोरियममध्ये. आणि एक गोष्ट मला मुद्दाम म्हणावीशी वाटते की आज इथे रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये गातोय. डेफिनेटली पुढच्या काही वर्षामध्ये रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये गाऊ. प्रयत्न करतोय पण आवाज खराब आहे वगैरे सगळं कोड मारून घ्या. म्हणजे उगाच नाही सांगा, ते खरंच आवाज खराब आहे. उमजना कस का समजना लागिरा है तुझा रागिरा कळना का तळमळ मन का घुटमळ हरवल काळीज राधेला
जीव जळतो त्या घडीला पुन्हा ताल राहिला नाही पावला घे तुझ्याच सावलीत कान्हा वा वा ताल राहिला नाही पावला घे तुझ्याच सावलीत कान्हा. असं पहिल्यांदाच घ्यायला तू बारी बरोबर यायचं ना. येस 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 धन्यवाद Thanks a lot. धन्यवाद Thanks a lot. धन्यवाद सगळ्यांना शुभेच्छा खूप शुभेच्छा. गॉड ब्लेस. धन्यवाद धन्यवाद कसं वाटायला लागलं? फार तृप्त झाले का है ना? आज या तुषाराचं गाणं म्हणजे कसं आहे भाकरी आणि खारदा कुरडा आणि शेंगदाण्याची तुझा आवाज चटणी. नको रे कानात, जरा शांत राहा. ऐका ना माझे वाक्य आहे. काय चेक मिळणार मला त्याचं हेच कट करायला TDS कट केलं म्हणे. अरे बोल आता. हा अजय अतुल सरात बसू देता स्तुती करतो त्यांची पुढच्या कधी फिल्म डिरेक्ट केली तर ती मुजी करू शकते माझं. अजय अतुल सरांचा आवाज म्हणजे भाकरी आहे हा, हा. खारडा त्याचा हा खुरडा आणि शेंगदाण्याची चटणी हा 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 लोणी आणि धापाट. हा. अरे पहिला पाऊस पडतो आमच्या मातीमध्ये अशा काळ्या ढेकळामध्ये आणि तो जो सुगंध येतो त्याला म्हणतात मूर्धगंध आणि मूर्धगंध म्हणजे अजय अतुल सरांचा आवाज आहे का नाही मग आता ती हे येतात ना एंट्री हा, मग ते घ्या ना. हो ना, हा क्यूचं वाक्य होतं. मी नाही मी टच पण नाही केलंय. काय झालं मुलींनो? याने आमची वाट अडवली. कोणी यात थुत्तर तोंडेने मेल्या मुर्द्या तुझ्या मडक्याला लावला नळ. कशामुळे वाट अडवलीस आमची? कशामुळे वाट अडवलीस आमची? कोण आहेस कोण तू? मी कोण? कुणी निंद्या कुणी वंद्या मी आहे किसन देवाचा फेंद्या. पेंद्या? हो तुझं ठरलंय काय पेंद्या? हो हो माझं ठरलंय पेंद्या. नक्की नक्की ठरलंय. मुलींनो आमचे आता नाही नाही तसं नव्हतं ठरलं माझं. ऐका मला करून मारू नका. ह्याला काय अर्थ आहे? काय मावशी काय करतो मारलं का म्हणून? मानलं म्हणजे तूच तर म्हटलंस ना मुर्द्या पेन द्या. मग आम्ही सगळ्यांनी म्हणून तुला पेन दिला. आता कसं होतंय पेनिंग? कसं तरी होतंय देवा तर मी काय नुसतं बघत बसले हाणायले मला ते. हे कोण सांगणार? कोण आहेस तू बाबा? कोण आहेस तू? कोण आहेस तू? मावशी असं काय करतेस? पेनच्या बरोबर कोण असतोय? कोण असतोय काय मावशी? अगं मी आहे यशोदेचा तान्हा. आहा नाही आठवलं? राधेचा कृष्ण मुरारी श्याम मुरारी. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड, म्हणजे साक्षात गॉड. येस देवा नमस्कार करते. आशीर्वाद 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 देतोय तुला. ए आशीर्वाद काय द्यायला देवा? त्यांनी मला हाणलंय. मला पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करायची. त्यांचे नाव विचार विचार ना. तुला आम्ही घाबरत नाही. आम्ही सांगतो आमची नावं. सांगा मुलीनो. माझं नाव छम्मी. माझं नाव पम्मी. माझं नाव केम्मी. आणि माझे नाव निम्मी. काय बोललेस तू? कुठं पूर्ण आहेस? निम्मी नाव आहे हिचं. काही काय बोलायला लागा. देवा याला सांगून ठेवा हं. उद्या माझा तोल गेला ना तर माझ्या हातून याचा ओ ओ ओ होईल. ओ ओ ओ म्हणजे काय होईल? मर्डर होईल. नको 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 असं काय करू नको मावशी. आता आपण सामोपचारण सगळे मिटवूया. मला आधी जाणून घ्यायचं मावशी या गवळणींना घेऊन अशी लटकन मुटकन कुठं चाललीस तू आता? सांगावं लागेल सगळं. आम्ही सगळ्या मिळून चंद्रमुखी बघायला चाललोय. चंद्रमुखी बघायला. मावशी येडी झाली काय?
अगं चंद्रमुखी अजून प्रदर्शित व्हायचं आहे. 29 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे थिएटर मध्ये. मग काय बोलताय काय देवानू? मग आता वाटच लागली हो ना. हे फुकट गेली. तेच ना. देवानी काय म्हणते, हा? तुम्ही आता काहीतरी चमत्कार करा आणि लवकर रिलीज करा ना. नाही, एकदा चंद्रमुखी प्रदर्शित झाला की मग चमत्कार घडणार आहे. थिएटर मध्ये तुडुंब गर्दी होणार आहे. तिकिटांसाठी रांगा लागणार आहे. हाऊसफुलचे बोर्ड लागणार आहे. काळजी करू नको. पण ते 29 एप्रिल पासून आता नाही. आता मला कळत नाही पण चंद्रमुखी बघायची एवढी का घाई झाली तुला? घाई मला नाही झाली. मग अख्ख्या गावात एकच हॅशटॅग. काय? कोण आहेस तू चंद्रा, कोण आहेस तू चंद्रा, कोण आहेस तू चंद्रा. ह्या मेलीने तर माझा जीव खाल्लेली. आता तुम्हीच सांगा ना, कोण आहे ती चंद्रा? देवा, आता तुम्ही सांगा. कोण आहे चंद्रा? कळल चंद्रा कोण आहे अजून थोड्या वेळानंतर तुम्हाला कळणार आहे. काळजी करू नका. कुठे पडेल? मथुरेच्या बाजारात की? नाही याच रॉयल ऑपेरा हाऊस मध्ये करणार. मावशी एक काम करा. ओ गवळणीनो काम करा. हे सगळे हांडे बाजूला ठेवा. दूध दही तूप लोणी सगळं बाजूला ठेवा. जागा मिळेल तिथे बसून घ्या. थोड्या वेळात चंद्रा इथं अवतरणार आहे. काय बोलताय? मग थँक्यू देवानू, थँक्यू. असेच आम्हाला प्रश्नातून बाहेर काढत राहा. येऊ? हा या येते. आणि तू रे दूध तूप लोणी लावून तुझी वाट बघते मी बाहेर. एक खायला. रेमडेसिवीर कुठली? चला करते तुम्ही. चला निघा पटकन. काय करायला लागला? कशाला ते मुलीच्या नादी नागायला लागला रे? काय करतोय तू? मग काय मला सांगतोय. अरे पण कशाला त्यांची वाट अडवायची? कशाला शिव्या खायच्या त्यांच्या? कसा वागायला लागलायस तू रे? कसा वागतोय? कसं वागतोय म्हणजे माझं वागणंच असं आहे. अरे काय तुला चंद्र जाणून घ्यायची की नाही? चंद्र कोण? चंद्रा कोण जाणून ऐक जरा. चंद्रा जाणून घेण्यासाठी आधी दौलत लागते. इथं बी दौलत लागती? नाही तशी पैशा पाण्याची दौलत नाही रे. what? मनाला दौलत लागते. आहा. आणि जो माणूस मनानं दौलतवान असतो आणि ज्याच्या नावात सुद्धा दौलत असतो अशा माणसाच्या प्रेमात चंद्रा पडते. कोण आहे दौलत? कोण आहे म्हणजे काय? अरे दौलतराव देशमाने बाहेर बघितलं का नाही? अनावरण केलं त्यांनी चंद्रमुखीच्या चेहऱ्याचं आहे का नाही? दौलतराव देशमाने इथं आलेले. आपण जोरदार टाळी खासदार दौलतराव देशमाने आमंत्रित करू यायचं. या म्युझिक द्या, म्युझिक द्या. खासदार दौलतराव देशमाने. काय रुबाबदार, काय मस्त दिसायलीत घड्या. चंद्रा काय मी सुद्धा प्रेमात पडले. आता कळलं तुझ्या घरी पाळणा का हवे? कसं काय? अरे जरा राखी कुठच्या मंचावर आहे? कोण समोर माणूस आहे? अरे याने बघितल्यानंतर चंद्रा यांच्या प्रेमात पडले. हे चंद्राच्या प्रेमात पडले. आणि ही अशी एकमेव व्यक्ती आहे ज्याला माहिती आहे चंद्रमुखी मधली चंद्रा नेमकी कोण आहे. बरं का खासदार साहेब, तुम्ही लोककलावंतांच्या पाठीशी उभे राहणार आहात. तुम्ही तसं आवाहन सुद्धा केलेलं आहे. तुम्ही लोकांना सांगितलेलं आहे की लोककलावंत जिथे कुठे अडचणीत असतील, जिथे कुठे न्याय हक्कांसाठी भांडत असतील त्यांच्यासाठी तुम्ही पण त्यांच्यासोबत उभं राहून भांडणार आहात. आज इथे या सभागृहाला तुम्ही काय जाहीर करू शकता? मायबाप रसिक प्रेक्षक, ही जी भूमी आहे तिथे पहाटे कानावर वासुदेवाचे शब्द पडतात. रात्री मंदिरात कीर्तन ऐकू येतं. आणि ही जी भूमी आहे ही जगणं शिकवणारी आणि जगण्याचा अर्थ समजावणारी लोककलेची भूमी आहे. ह्या लोककलेला जगवणं आणि जपणं हे आपलं कर्तव्य आहे.
म्हणूनच ह्याच भावनेने आज आम्ही इथे ह्या रॉयल ओपेरा हाऊसच्या मंचावर खास तुमच्यासाठी लोककलेची राणी अर्थात लावणी घेऊन आलो. आशा करतो की तुम्ही या लोककलेवर आणि आमच्या लोककलावंतांवर प्रेम कराल आणि त्यांना साथ द्याल. मला इथे बोलवल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
अरे काय लावण्य, काय दैखण्य, काय सौंदर्य. 12 घंटे 750 रुपये 3000 रुपये फिटले. आणि बरं झालं प्रसाद हो, चंद्रमुखी म्हणून अमृता खानविलकर आहे. ह्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललं होतं. नाही नाही, असं काही नाही, पण मला आता गावाकडे जाऊ वाटलं ना. का डान्स बघून आज फार खतरा राव. काय आपण या सगळ्यांना पुन्हा एकदा इथं मंचावरती आमंत्रित करूया ना. बोलवायचं. या 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 प्रसाद ओक साहेब या, यू कम वी हॅव आदिनाथ कोठारे साहेब या, अजय अतुल सर या, सर या, विश्वास पाटील या, सगळे या. अक्षय बरकापूरकर या, संजय मेमाने येणार. संजय मेमाने तर पाहिजे. तुम्ही या. चंद्रमुखीला पहिल्यांदा एक डोळा बंद करून बघणारे कोण आहे? मी तेजात संजय मेमाने आहे. तेजात ब्रँडिंग केलं विदाउट पैसे. हॉलचं भाडं जोरदार टाळ्या. वरांची 500 पर्यंत. खूप महाग. जरा इव्हेंट मधलं पण बोल हा. कारण संपल्यानंतर जेव्हा तू वाक्य इथली बोलशील तेव्हा इव्हेंट संपेल आणि मग मला बोलतो बारी झोपल, तोपर्यंत बोलता येणार नाही. हा ते महत्वाचं आहे. म्हणून आधी इथलं मान्यवर आले. मान्यवर आले. वा वा, जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. आणि आता आपण मंचावरती आमंत्रित करणार आहोत चंद्रमुखी अर्थात अमृता खानविलकर. टाळ्या वाजव. पूजा मॅडम. फोनवर बोलतो. संजय मेमाने. आपण त्यांना आणा ना फोकस मध्ये. सर या, जोरदार टाळ्या. आता आपण बघितलं असेल की आजच्या या इव्हेंट मध्ये आपण गण गवळण तमाशा सगळं सादर केलं. तमाशामधले सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे सवाल जवाब. पण सवाल जवाबसाठी इथे आमने सामने पार्टी नाहीये. आमने सामने पार्टी अशी आहे म्हणजे आता ही चंद्रमुखीची अख्खी टीम आहे आणि समोर प्रश्न विचारणारे पत्रकार आहेत. तेव्हा सवाल जवाब त्यांच्यामध्ये चालणार आहे. तेव्हा एखादा माईक अमृता माने एखादा माईक तिथं द्या. हा दिलेला आहे. हा आता जर कोणाला इथे पत्रकारांना प्रश्न विचारायचं वाटत असेल आणि डोळे दिपून गेले असतील तर जर भानावर यायचं असेल तर इथे ही सगळी चंद्रमुखीची मंडळी समोर आहेत. त्यांच्यासाठी काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. प्रसाद दादासाठी प्रश्न आहे. सो फायनली चंद्रा तू आज आणलीस प्रेक्षकांसमोर. आता नेमकं कसं वाटतंय? जरा थोडंसं दडपण कमी झालंय. आताची फिलिंग काय? कारण इतका छान रिस्पॉन्स आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केलं तिला बघणं. सो आता जरा कसं वाटतंय ते शेअर कर. आता ऍक्च्युली उत्सुकतेचे काळे ढग बाजूला झालेत आणि चंद्र दिसलेला आहे. आता लोकांच्या प्रेमाचा वर्षाव कधी अंगावर पडतोय त्याची वाट बघतोय. एवढी घाई झाली पानात अन्नाची. काही प्रश्न असतील विचारा. अच्छा अमृता खानविलकर आल्याशिवाय प्रश्न विचारणार नाही असं आहे का? हॅलो. तुम्हाला सर्वांनाच प्रश्न आहे. बेसिकली हा जो पिरियड गेला की लॉकडाऊनचा आणि कोरोना काळातला, तर पिक्चर आपल्याला थांबवावा लागतो. त्यावेळेला कुठले कुठले टेन्शन्स असतात किंवा त्याच्यावरती आणखीन काही वर्क करता येतं का याचा विचार होतो. कशा पद्धतीने तुम्ही हा पिरियड घालवता? सगळ्यांना पाहिजे. निर्माता म्हणून आपण काय लॉकडाऊन पहिल्यांदाच लागलं त्याच्यामुळे एक्सपिरियन्स नव्हता एक्झॅक्टली काय करायचं असतं आणि काय नाही.
पण येस की हे कन्सिव्हच झालं लॉकडाऊनच्या जस्ट अगोदर कन्सिव्ह झालं आणि मला वाटतं की हे बेटरमेंट ऑफ द फिल्मसाठीच आम्ही याच्यात पाहतो म्हणजे ऑपॉर्च्युनिटी इन ॲडव्हर्सिटी म्हणू शकतो याच्यामध्ये कारण ह्या दोघं सरांना सुद्धा खूप वेळ मिळाला गाणी कन्सिव्ह करून बनवण्यासाठी वर्कशॉप्स खूप झाले तसं आणि काय काय झालं नसतं काय झालं असतं मला माहिती आहे पण इट हॅज वर्क फॉर अस आणि दिस इज गोइंग टू बी द मोस्ट सक्सेसफुल प्रोजेक्ट अकॉर्डिंग टू मी येणाऱ्या काळामध्ये. माझा पुढचा प्रश्न अजय अतुल यांना आहे. प्रसादला पण काहीतरी बोलायचं एका माणसाला खूप फायदा झाला. माझा अत्यंत जिवलग मित्र, माझा अत्यंत जवळचा मित्र जो आज इथे शूटिंगमुळे उपस्थित राहू शकला नाही. या सिनेमाचे पटकथा आणि संवाद ज्याचे आहेत चिन्मय मांडलेकर जो कायम 2 महिन्यात स्क्रिप्ट देतो असं म्हणून 6 महिने देत नाही. त्याला लॉकडाऊनमुळे खूप वेळ मिळाला आणि त्याला जास्तीत जास्त छान काम करता आलं. त्यामुळे जास्तीत जास्त चांगली फिल्म तुमच्यासमोर आणता आली. अजय अतुल सर, तुम्ही मॅक्सिमम आता हल्ली हिंदीमध्ये जास्त दिसता, पण जेव्हा मराठी चित्रपट तुमच्याकडे येतो त्यावेळच्या तुमच्या भावना कशा असतात आणि तुम्ही त्याच्यामध्ये किती आणखीन जास्त ओढण्याचा प्रयत्न करता? मराठी सिनेमा करताना नक्कीच खूप आनंद होतो कारण इथे आपल्या भाषेतला जो ईज आहे ना तो थोडासा हिंदीमध्ये आम्हाला कमी जाणवतो आणि त्यांची गणितं वेगळी आहेत. हिंदी म्युझिकची, हिंदीचे कमर्शियल्स, तिथले कॅम्प्स, तिथले पॉलिटिक्स हे सगळंच वेगळं आहे. आपल्याकडं ना फक्त प्रेमाने काम होतं आणि त्यामुळे मला वाटतं मराठी गाणी जेव्हा आपण करतो तेव्हा ती वेगळी कुठून दिसतात. म्हणजे कित्येक वेळा असं झालंय की आम्ही हिंदीमध्ये ज्या पद्धतीने काम करतो त्याच्यापेक्षा मराठीतली गाणी ते लोक ऐकतात ना तेव्हा म्हणतात हे कैसे डिफरंट आहे यार. सो हे मला वाटतं ना हा ईज, हा कम्फर्ट आपल्या भाषेचा आहे आणि त्याचा आनंद आहे. अमृता खानविलकर यांचं आगमन होत आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मला प्रश्न लपणाऱ्या संजय मेमानेंना विचारायचा आहे. वा वा. मेमाने सर माईक घ्या. अरे असं करू नका. मेमाने सर कसे आहात तुम्ही? एवढाच प्रश्न होता, उत्तर द्या. प्रश्न ऐकला पण नाही त्यांनी. कसे आहात विचारलं. हा मी छान आहे. बर, प्रश्न असा आहे की मगाशी जसं सांगितलं पुष्करनी पण की एका डोळ्याने जी चंद्रा तुम्हाला दिसली त्या चंद्रानं तुम्हाला किती वेळ लावला? मला वाटतं मला वेळ लावण्यापेक्षा तुम्हाला बघून किती वेळ लागते ते इम्पॉर्टंट. वेळ खरोखर खूप लागला असेल कारण दोघंही एकाच बिल्डिंग मध्ये राहतात. इमॅजिन करा काय होऊ शकतं. अमृता खरंच खूप सुंदर दिसते. म्हणजे मी एक मुलगी असून नजर हटत नव्हती, इतकी छान दिसत होतीस तू. आणि मला तुला हे विचारायचं की किती कठीण होतं की चंद्रा कोण आहे हे ट्रेंडवर येत होतं, पण हे लपवणं तुझ्यासाठी किती कठीण होतं की तूच खरं चंद्र आहेस? सगळ्यात प्रथम म्हणजे चंद्रमुखी उमाजीराव जुन्नरकरचा या संपूर्ण मैफिलीला सलाम. खूप अवघड होतं कारण 2 वर्ष स्वतःला लपवून ठेवणं आणि ते पण हल्लीच्या सोशल मीडियाच्या काळात खूप कठीण गेलं. पण माझे जे दिग्दर्शक आहेत ते लपवण्यात खूप माहीर आहेत आणि मंजिरी योग त्याला मला असं वाटते हो म्हणेल. आणि त्यांच्या धाकापायी हे सगळं झालंय. नाहीतर तुम्हाला मी माहिती आहे मी आपल्या लोकांना पटकन सांगणारी आहे. पण प्रसाद ओघ यांनी हे सगळं घडवून आणलं आणि जवळपास मी लॉकडाऊनमध्ये जाड झाल्यामुळे अगं तू प्रेग्नंट आहेस का असं मला सातत्याने विचारलं गेलं. आणि माझ्याकडे असं हेही नव्हतं की
हे बघा तुम्ही प्रसाद ओक यांना विचारा. सो हेही करता आलं नाही मला, पण ते कसं बसं आम्ही जमवलं आणि अक्षय बर्दापूरकर, अजय अतुल, चिन्मय मांडलेकर, प्रसाद, संजय सर, आदिनाथ, आम्ही सगळ्यांनी ते खूप गुपित ठेवायचा प्रयत्न केला. पण तरीसुद्धा आपली काही मंडळी होती ज्यांनी ते जगाला सांगायचा प्रयत्न केला. पण मला खरंच प्रेक्षकांचं कौतुक करावं असं वाटतं, कारण ठिकठिकाणी येत होतं पण तरीसुद्धा त्यांना आय थिंक ह्या दिवसाची ते वाट पाहत होते. आणि आता 100% चित्रपटगृह उघडले आहेत, यासारखी सोन्यासारखी बाब नाही. मी ह्याच्यात एक गोष्ट ॲड करू इच्छितो. मला या सगळ्या पत्रकार मंडळींचे पण आभार मानायचे आहेत की अनेक वेळा ह्या लोकांना माहीत असून सुद्धा चंद्रमुखी म्हणजे अमृता खानविलकर ही बातमी न देण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत. माहिती असू नये. यातनं मी लपवण्यात माहीर आहे आणि माझ्या बायकोला ते माहिती आहे, अशी वेगळी बातमी करू नका. ती वेगळ्या अर्थाने बोलली. मी चंद्रमुखीच्या सर्व कास्ट आणि क्रूला इथे मंचावरती आमंत्रित करतोय. या सगळ्यांनी इथे या, कारण ही फोटो ऑपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांसाठी. हा, फोटो ऑपॉर्च्युनिटी फक्त एवढ्याच लोकांपुरती आहे, बाकी कोण आहे ते सांगितलेलं नाहीये. समीर चौगुले उगाच इथे आलाय, त्याचा या सिनेमाची काही संबंध नाहीये. चला चला सगळे एक मिनिट, सगळ्यांनी पुढे या, थोडं पुढे या, फोटोसाठी थोडं पुढे या. मंजिरी हो प्लीज. नमस्कार मंडळी. नमस्कार, मी संदीप पाठक आणि मी पुष्कर शिरोत्री. आता खऱ्या अर्थानं जाहीर करतो की बाहेर लोकांनी ठाणापुन्हा व्हावं. अरे तिथं स्थानापन्न नाही, इथे पानातन्न म्हणायचं तुला. बाहेर सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. अमृता, चंद्राची ही भूमिका तुझ्याकडे कशा पद्धतीने चालून आली? 2.5 वर्ष आधी प्रसाद ओक माझ्याकडे चंद्रमुखी ही कादंबरी घेऊन आले आणि ते मला म्हणाले की जर चंद्रमुखी या कादंबरीवर चित्रपट झाला अमृता, तर तो मला करायला आवडेल आणि माझी चंद्रमुखी तूच असशील. आणि त्या पद्धतीने मी चंद्रमुखी ही कादंबरी वाचली. त्या निमित्ताने मी चंद्रमुखी ही कादंबरी वाचली आणि त्यानंतर जुळवाजुळव करता 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 प्रसाद ओक, अक्षय बर्दापूरकर, अजय अतुल हे सगळे ऑनबोर्ड आले आणि या चित्रपटाची सुरुवात जवळपास 2-2.5 वर्ष आधी झाली. तू मगाशी सांगितल्याप्रमाणे वजन वाढणं वगैरे हा जो काही प्रकार होता तो काय किस्सा होता? प्रसाद ओकने जेव्हा मला पाहिलं होतं तेव्हा ते मला म्हणाले की अमृता, तू खूप बारीक आहेस आणि तू कधी कुठली
अतिशय बारीक लावण्यवती पाहिली आहेस का, लावणी सादर करणारी कलाकार पाहिली आहेस का. म्हटलं नाही सर मी नाही पाहिली आहे. तर ते म्हणाले मग जर तुला चंद्रमुखी करायचं असेल तर तुला वजन वाढवावं लागेल. आणि मी खरंच सांगते मला जवळपास 1 वर्ष लागलं हे वजन वाढवायला. आणि आत्ता नाही, आता मी परत नॉर्मल झाली आहे कारण आम्ही हा चित्रपट मागच्या वर्षी शूट केला आहे. पण ते वजन वाढण्यासाठी मी खूप परिश्रम केले आणि ते वजन वाढलं आणि ते चित्रपटात तुम्हाला दिसेल. या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान सेटवरती काही मजेदार किस्से घडले, त्याबद्दल काही सांगता येईल? मला असं वाटतं मजेदार किस्स्यांपेक्षाही या सिनेमाचा संघर्ष खूप होता. अजय अतुल, प्रसाद ओक, संजय मेमाणे, अक्षय बर्दापूरकर इतकी अप्रतिम टीम जमल्यानंतरसुद्धा आम्ही हा चित्रपट शूट करू शकत नव्हतो कारण कोणीच विचार केला नव्हता असं पॅन्डेमिक आपल्याला पाहावं लागलं, अनुभवावं लागलं. आणि त्या पॅन्डेमिकमध्ये एक प्रोड्युसर म्हणून अक्षय बर्दापूरकरने जशी ती टीम पकडून ठेवली होती आणि पुढे काय होणार, कसं होणार हे काहीही माहिती नसताना त्या चित्रपटावरती आम्ही हळूहळू काम करत होतो. चिन्मय मांडलेकर यांनी जवळपास 6 ते 7 महिने या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आणि त्यानंतर आम्ही एक पॅन्डेमिक 3 ते 4 महिन्यांसाठी ओपन झालं, म्हणजे बरं झालं होतं आणि 3 ते 4 महिन्यांसाठी सगळं जरा एक ओपन झालं होतं. त्या 3 ते 4 महिन्यांमध्ये आम्ही चित्रपटाचं शूटिंग केलं, चित्रीकरण केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा लॉकडाऊन आलं. सो खूप संघर्षातनं हा चित्रपट चंद्रमुखी गेला आहे आणि तो संघर्ष आम्हाला लोकांपर्यंत पोचवायचा आहे. कारण लोककला असो, लोक कलाकार असो, त्यातले कलाकार असो, त्यांच्याही आयुष्यात याहून जास्त संघर्ष तुम्हाला पाहायला मिळतो, ऐकायला मिळतो. आणि मला फक्त एवढंच वाटतं की चंद्रमुखी त्या लोककलावंतांसाठी, लोककलेसाठी काहीतरी वेगळं करू पाहणारा चित्रपट आहे. अमृता, बरेच दिवस म्हणजे तब्बल 2 वर्ष चंद्रा ही लपवून ठेवण्यात आली होती. मला सगळ्यात आधी आपल्या मीडियाचे मनापासून आभार मानायचे आहेत कारण अनेक लोकांना मीडियामध्ये माहिती होतं की मी चंद्रमुखी आहे, पण तरीसुद्धा ते कुठेही काहीही बोलले नाहीत, कुठल्याही प्रकारच्या न्यूज केल्या नाहीत, कुठल्याही प्रकारचे आपण म्हणतो ना काही खबरा दिल्या नाहीत. आणि त्यासाठी मी खरोखरच तुमची खूप खूप आभारी आहे. खूप अवघड होतं जेव्हा सोशल मीडिया इतकं बूमवर असताना चंद्रमुखी लपवून ठेवणं. पण प्रसाद ओकसारखे दिग्दर्शक असतील आणि त्यांची संपूर्ण टीम असेल तेव्हा हे सगळं शक्य होतं. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत आपली रिलीज डेट फायनल होत नाही तोपर्यंत मी चंद्रमुखी लपवून ठेवणार. आणि डिरेक्टर बिईंग अ डिरेक्टर आणि तेही प्रसाद ओक, त्यांना ते जमलं आणि बस. सरतेशेवटी तुझ्या या चित्रपटाला आणि तुझ्या भूमिकेला आमच्याकडून सगळ्यांकडून खास शुभेच्छा. थँक्यू मनापासून धन्यवाद. त्याची एक बॅकस्टोरी सांगतो आधी. लॉकडाऊन नुकता उघडला होता किंवा उघडत होता तरी आणि मला प्रसादचा फोन आला लॉकडाऊनच्या आधी. इनफॅक्ट लॉकडाऊनचे 1 दिवस आधी, जेव्हा पहिलं पॅन्डेमिक 2020मध्ये लॉकडाऊनच्या 1 दिवस आधी मला प्रसाद एका कॉफी शॉपमध्ये भेटला आणि तो मला सहज विचारलं त्याने की आधी काय करतोस, काय चाललं आहे. तेव्हा आपले खूप प्लॅन्स होते ना, तेव्हा आपण खूप काय काय करणार होतो. माझे खूप काय काय शूटिंग्स लाईंडअप होते. तर मी त्याला बोललो की असं माझे प्लॅन्स होतो का मी एक मोठी फिल्म करतो आहे, आपण भेटूया. ओके भेटूया. नेक्स्ट डे लॉकडाऊन झाला आणि सगळे आपले प्लॅन्स विस्कटले. लॉकडाऊन उघडणार होता, म्हणजे त्याला उघडायला अजून 1-2 महिने लागत होते. तेव्हा मला प्रसादचा फोन आला. प्रसाद म्हणाला की आदिनाथ काय करतो आहेस, मी तुला भेटलो होतो, आपण बोललो होतो. हो येस तुझं काय प्लॅन्स आहेत. नाही मी आता सिटी ऑफ ड्रीम्स माझं तेव्हा शूटिंग आठवत होतं आणि अजून 2 सिनेमे लाईंडअप होते माझे, तर असं मी करतो आहे. हो का, अच्छा बरं ठीक आहे, मग मी तुला करतो नंतर फोन. नाही पण काय 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 झालं सांग तर, काय 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 आहे काय. तो एक फिल्म आहे ती चंद्रमुखी नावाची. ओके मग मला ऐकू तर दे. बरं पण तुझं आहे ना, तुझी काय काय तू कामं करतो हे करतो आहे. हां ते सिटी ऑफ ड्रीम्स करतो पण बाकीची पण आहे. पण मला ऐकाय नट खूप हवरट असतो हा. आणि प्रसाद ओकसारखा दिग्दर्शक तुम्हाला फोन करतो म्हटल्यावर आपल्याला ती उत्सुकता असते की काय नेमकं आहे. तर मी तो बोला की बरं ठीक आहे, तू कधी येऊ शकतो मला भेटायला. मी बोलो आत्ता येतो लगेच. बरं ये. मी गेलो, प्रसादला भेटलो आणि प्रसादने मला चंद्रमुखी या सिनेमाची गोष्ट सांगितली. दौलत देशमाने हे पात्र सांगितलं
त्या क्षणी मी जे काय फिल्म्स मी लाईनअप केले होते सगळे सोडले आणि प्रसादला बोललो की प्रसाद हे सिटी ऑफ ड्रीम्स माझं आटपल्यावरती मी फक्त आणि फक्त हा सिनेमा करतो, मला हे करायचं आहे म्हणजे करायचं आहे. अशी ती स्क्रिप्ट होती, असं हे पात्र आहे. खासदार दौलत देशमाने. लोककलेवर हा सिनेमा आहे. एक खासदार एका तमासगिरीच्या प्रेमात पडतो आणि पुढे काय होतं ही ती गोष्ट आहे. म्युझिकल लव्ह स्टोरी आहे. खूप काळानंतर इतकी ग्रँड आणि मॅग्नम ऑपस अशी लव्ह स्टोरी, म्युझिकल लव्ह स्टोरी मराठीत आपल्याला बघायला मिळते. इतकी फॅब्युलस टीम आहे. अमृता खानविलकर, चंद्रमुखी, प्रसाद ओक दिग्दर्शक, अजय अतुल म्युझिक, संजय मेमाणे सिनेमॅटोग्राफी, आणि त्यात मला खासदार दौलत देशमाने ही भूमिका साकारायला मिळते. मला मेरे दिल में तो लड्डू फुटने लगे. हा एक तडफदार, देहधुरंदर, भारदस्त व्यक्तिमत्वाचा एक आघाडीचा नेता असतो खासदार दौलत देशमाने, जो त्याची सगळी कामं पॅशनेटली करतो, आवेगाने करतो, त्या उत्कटतेने करतो आणि त्याच पॅशनने तो प्रेमही करतो. त्याच पॅशनने जेव्हा तो प्रेमात पडतो तेव्हा काय होतं पुढे, काय ड्रामा अनफोल्ड होतो, ह्या आघाडीच्या नेत्याच्या आयुष्यात काय वादळ येतं आणि त्या वादळाला हे दोन प्रेमी कसे सामोरे जातात, ही सुंदर म्युझिकल लव्ह स्टोरी आहे चंद्रमुखी. ही जी कादंबरी आहे चंद्रमुखी, ती विश्वास पाटील सरांनी 30 वर्षांपूर्वी लिहिली होती. तर या 30 वर्षांपूर्वी गेलेल्या कादंबरीची स्टोरी त्यांनी आता पडद्यावरती झळकणार आहे. पण त्यावेळेला या भूमिकेसाठी तुला काय काय आव्हानं उभी राहिली? सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे मला प्रसाद बोलला की ह्या भूमिकेसाठी तुला जसं लिहिलं आहे एक भारदस्त व्यक्तिमत्वाचा, देहधुरंदर, तुला बॉडी ट्रान्सफॉर्मेशन थोडं करावं लागेल. तेव्हा मी बऱ्यापैकी लीन झालो होतो, बारीक होतो, थोडं तुला बल्कअप करावं लागेल. कारण आपण शूटिंग सुरू करणार 2 महिन्यात, आता कसं होणार. आणि एकतर लॉकडाऊन चालू होता, जिम बंद होते. तर आता पण मी बोललो की मी करेन. माझे फिटनेस गुरु आहेत शैलेश परुळेकर. मी त्यांना जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं की सर अशी फिल्म आहे, अशी भूमिका आहे. बोलले आदिनाथ आपण करूया. शैलेश परुळेकर पण तितकेच पॅशनेट. मी सांगतो ना, ह्या सिनेमाचं असं एक प्रत्येक सिनेमा एक नशीब घेऊन येतो आणि ते नशीब असं असतं की त्या कलाकृतीत अशी लोकं जोडली जातात, ते त्या आवेगाची असतात, त्या सेम पॅशनची येतात. आणि जेव्हा तसं काहीतरी होतं ना, तेव्हा काहीतरी जादू घडते आणि ती तुम्हाला पडद्यावर दिसते. तर तसं ह्या सिनेमाच्या बाबतीत झालं आहे असं मला वाटतं, आम्हाला वाटतं. तर परुळेकर सर मला म्हणाले की आपण करूया. आणि आम्ही त्या लॉकडाऊन काळातही जिम सगळे बंद असताना आम्ही वर्कआउट कसा केला, म्हणजे झूम कॉलवरती वर्कआउट चालू होता सुरुवातीला, पण नंतर इंटेन्सिटी वाढत गेली कारण आता थोडं बल्कअप साईज वाढायला लागली होती. आता ते थोडं कटिंग बिटिंग करायचं होतं, त्यासाठी आम्हाला जिममधले इक्विपमेंट्स गरजेचे होते. घरी होम वर्कआउट करता येत नव्हतं. मग काय करायचं, तर लकीली परुळेकर सरांचं घर आहे, त्या घरातच त्यांची जिम आहे. त्यांचं एक सेपरेट घर आहे जिथे त्यांची जी जिम आहे, ते प्रायव्हेट त्यांची प्रॉपर्टी असल्यामुळे आम्ही चोरासारखे त्या घरात शिरायचो आणि वर्कआउट करायचो लिटरली. म्हणजे कोण विचार केला की इमॅजिन असं मी बायसेप मारतो आहे आणि अचानक कुठला आवाज आला आणि मी लपलो बेंचच्या खाली. म्हणजे चोरून वर्कआउट करणं हे मला वाटतं, आणि ते खूप एक्सायटिंग होतं त्या काळात. आणि त्या पॅशननी, त्या ज्या कारणासाठी आपण ते करतो आहे ते ती मजा आली ते सगळं करताना. आणि मला वाटतं ती पॅशन, ती मेहनत सगळ्यांनी घेतली त्यांच्या लेवलवर, त्यांच्या पातळीवर. अमृतानी स्वतःला ट्रान्सफॉर्म केलं, तिने पण स्वतःची बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं खूप ह्या फिल्मसाठी. सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे आणि आता ही मेहनत एकत्र येऊन आता प्रेक्षकांसमोर येणार आहे आणि आम्ही सगळे उत्सुक आहोत तुमची सगळ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी. चंद्राची आणि तुझी ही जी काही प्रेम कहाणी आहे, हे केमिस्ट्री कशी काय जुळून आली? केमिस्ट्री कशी काय जुळून आली, मला वाटतं त्याचं श्रेय आमच्या दिग्दर्शकाला जातं, कारण त्यांनी आमच्यावर तेवढी मेहनत घेतली. प्रसाद ओकची काम करण्याची पद्धत खूप आवडली मला. माझ्यासाठी हा पहिला अनुभव होता. त्यांनी आमच्याबरोबर 5-6 महिने वर्कशॉप्स केले. त्या वर्कशॉप्समध्ये प्रत्येक आर्टिस्ट असायचा आणि तो प्रत्येक आर्टिस्ट म्हणजे खरंच इतका वेळ कोणी घेत नाही सिनेमांवर हल्ली या काळात. म्हणजे एवढे वर्कशॉप्स कोण करत नाही, पण प्रसादनी
ती मन लावून पॅशनेटली तो रोज आमच्याबरोबर बसायचा आणि आम्ही त्या लाईन्स प्रॅक्टिस करायचो, ते सीन्स आम्ही प्रॅक्टिस करायचो, मग काही काही त्यात व्हेरिएशन्स आणायचो. त्याची थिएटर बॅकग्राऊंड आहे आणि तो स्वतः एक उत्तम नट आहे, त्यामुळे त्याचा आम्हाला नट म्हणून खूप फायदा होतो. जेव्हा एक उत्तम नट दिग्दर्शक असतो तेव्हा त्याला त्या नटाची भाषा कळत असते, त्या नटापर्यंत आपल्याला काय सांगायचं, हे कसं पोचवायचं, कुठली भावना त्याच्याकडून आपल्याला काढायची असेल तर त्यात ती कशी काढायची, कारण तो स्वतः उत्तम नट असल्यामुळे त्याला ते कळत असतं, त्याला ते जाणवत असतं आणि तो त्याच्यात ती संवेदना असते, ते संवेदनशीलता असते, सेन्सिटिव्हिटी असते, ती एम्पथी असते त्या दिग्दर्शकात. त्याचा आम्हाला नट म्हणून खूप फायदा झाला आणि आम्हाला खूप मजा आली. मग ते वर्कशॉप्समध्ये पण आम्हाला खूप मजा येत होती आणि मग वर्कशॉप्स आम्ही इतके केल्यावरती जेव्हा आम्ही सेटवर गेलो ऑन कॅमेरा तेव्हा लाईन्स हे सगळे आमच्या असे नसानसात भिनले होते. आम्हाला समोरच्या व्यक्तीचे पण लाईन्स माहिती होते, आम्हाला सगळं माहिती होतं. वी जस्ट हॅड टू बी इन द मोमेंट अँड फील द मोमेंट आणि ते इतकी मजा आली ते करताना. तो एक इमर्सिव्ह एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी एक नट म्हणून आणि त्यातूनच ती सगळी केमिस्ट्री आणि त्यातून ते इक्वेशन सगळं तुम्हाला जे दिसेल पडद्यावर ते त्यातून आलं आहे. तुला या चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून. थँक्यू सो मच. थँक्यू सर. ही कादंबरी चंद्रमुखी विश्वास पाटील सरांनी 30 वर्षांपूर्वी लिहिलेली होती आणि तो देखील तमाशापट म्हणजे लावणी. तर हा चित्रपट का करावा वाटला, कसं काय मनामध्ये आलं? कादंबरी वाचल्यानंतर हा चित्रपट का करू नये असा प्रश्न पडतो. इतकी अप्रतिम कादंबरी आहे की ह्याच्यावर चित्रपट का करू नये. काय नाही आहे कादंबरीत. स्टोरी अप्रतिम आहे, स्क्रीन प्ले अप्रतिम आहे, कॅरेक्टर्स अप्रतिम आहेत, त्याच्यातली गाणी खुणावत होती मला. एक त्यातला जो एलिमेंट आहे त्यात ज्या ब्युटीनी विश्वास पाटलांनी कादंबरी लिहिली आहे ती त्याच्यात एक पाऊल पुढे जाऊन प्रत्यक्षात आणायला हवी असं मला खूप वर्ष वाटत होतं. 98-99च्या सुमारास मी रणांगण नावाचं नाटक केलं जे त्यांनी लिहिलं होतं आणि मी कादंबरी वाचली आय थिंक 2003 का 2004 साली मी वाचली कादंबरी आणि 2008-9 सालापासून मी त्यांच्या मागे लागलो होतो की मला ही कादंबरी करायची आहे, मला हो मग करू रे बघू रे करू रे असं करतो. आणि फायनली एक दिवशी अचानक ते म्हणले चल कर, तुला पाहिजे नाही का मागे लागलास कर असं म्हणून त्यांनी त्याचे राईट्स दिले. त्याच्यानंतर माझ्यावर जबाबदारी होती की ह्या कादंबरीमध्ये जो कॅनव्हास त्यांनी मांडला आहे त्या कॅनव्हासवर तितकंच ब्युटिफुली पेंट केलेला स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स असायला हवा. तर चिन्मय मांडलेकर शिवाय दुसरा कुठलाही पर्याय मला दिसला नाही. बाय द वे ही चिन्मयची आणि माझी हॅट्रिक आहे. कच्चा लिंबू पण आमच्या दोघांचाच आहे, हिरकणी पण आमच्या दोघांचाच आहे आणि आता चंद्रमुखी पण आमच्या दोघांचाच आहे. सो हे बॅक टू बॅक तिसरं प्रोजेक्ट आमच्या दोघांचं आणि मला असं वाटतं की चिन्मयनी इतका फॅन्टॅस्टिक स्क्रीन प्ले केला आहे, पटकथा इतकी अप्रतिम केली आणि संवादसुद्धा विलक्षण सुंदर त्यांनी लिहिलेत प्रत्येक कॅरेक्टरचे. जसं अजून एक एक कॅरेक्टर आम्ही रिव्हील करत जाऊ किंवा ट्रेलर आणू तेव्हा चिन्मयच्या लिखाणाची मजा लोकांपर्यंत पोचेल. आत्ता फक्त संजय मेमाणे आणि अजय अतुलचं काम लोकांपर्यंत पोचलं आहे किंवा आदिनाथचा परफॉर्मन्स अमृताचा परफॉर्मन्स आता लोकांसमोर पोचतो आहे, पण चिन्मयची मजा कळायला अजून थोडा वेळ आहे. त्यामुळे मला असं वाटतं की इतके एलिमेंट्स या कादंबरीमध्ये होते की याच्यावर चित्रपट का करू नये आणि त्याच ईर्षेने आणि त्याच भावनेने मी हा चित्रपट बनवला. यातल्या ज्या प्रमुख 2 भूमिका आहेत त्याच्यामध्ये अमृता आणि आदिनाथ यांची निवड कशी काय करावीशी वाटते? ज्या दिवशी मी कादंबरी वाचली त्या दिवशीपासून माझ्या डोक्यात अमृता खानविलकरच आहे. या दुसरी कुठलीही अभिनेत्री माझ्या डोक्यात आली नाही, फक्त अमृताचंच नाव आलं. पण मी तिला तेव्हा काही सांगितलं नाही कारण माझ्याकडेच निर्माता नव्हता, विश्वास पाटलांची परमिशन नव्हती, काहीच नव्हतं. जसजशा गोष्टी पुढे सरकत गेल्या विश्वास पाटलांकडनं ज्या दिवशी मला कन्फर्मेशन आलं राईट्सचं त्या दिवशी मी अमृताला जाऊन भेटलो आणि तिला सांगितलं की आपण अशी फिल्म करायची. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मला असं वाटतं 8-10 दिवसात तिन्ही कादंबरी वाचून काढली आणि आम्ही दोघं झपाटल्यासारखे निर्माता शोधायला लागलो. सुदैवाने अक्षय तिचा खूप जवळचा मित्र होता. अक्षयला कादंबरी आम्ही ऐकवली, तो सिनॉप्सिस ऐकवला आणि त्याला पण प्रचंड ती आवडली आणि तो जॉईन झाला आणि असं करत करत चित्रपट पुढे सरकला. आदिनाथ मला असं वाटतं की या जनरेशनचा एक अत्यंत फोकस्ड
सिन्सिअर आणि डेडिकेटेड ॲक्टर आहे यंग जनरेशनचा. मला तो फिजिकली पण उत्तम हवा होता, कारण तसं वर्णन कादंबरीमध्ये आहे त्याचं. बरं तो वेल रेड आहे, तो लंडनमध्ये शिकून आलेला आहे, त्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरती एक ते ज्ञानाचं आणि शिक्षणाचं तेज असायला हवं होतं. आणि ॲट द सेम टाईम तो अपकमिंग काय म्हणूया उभरता नेता भारतातला वाटायला हवा होता. आणि ॲट द सेम टाईम तो उत्तम अभिनेतासुद्धा असायला होता. मी मध्यंतरी त्याचे खूप चित्रपट बघितले. अनवट नावाचे चित्रपट त्यांनी फार अप्रतिम काम केलं आहे. किंवा टेक केअर गुड नाईटमध्ये 15 ऑगस्टमध्ये पण ना विलक्षण वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी काम केलं आहे. त्यात त्यांनी डिरेक्ट केलेल्या पाणीला नॅशनल अवॉर्डसुद्धा मिळाले. त्यामुळे डिरेक्टर म्हणूनसुद्धा तो उत्तम आहे आणि त्याच्या सेन्सिबिलिटीज त्याच्या ॲक्टिंगमध्ये उतरत आहेत असं मला क्षणोक्षणी जाणवत होतं. पण मी जेवढा त्याला ऑब्झर्व करत होतो मला असं वाटत होतं की या मुलाला जे ड्यू आहे, जे मिळायला हवं ते मिळत नाही आहे, त्याकरता तो धडपडतो आहे की काय असं मला सतत वाटत होतं. सो त्याला जे ड्यू असलेलं त्याला मिळावं आणि मला एक उत्तम अभिनेता, सर्वगुणसंपन्न अभिनेता मिळावा, या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन मी आदिनाथची निवड केली. ताई, मला तुला प्रश्न विचारायचा आहे की तू आत्तापर्यंत दादाचा प्रत्येक चित्रपटामध्ये त्याच्यासोबत होती. असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषामागे एक यशस्वी स्त्री असते बाजूला आणि तशीच तू मागे नसतं त्याच्या कायम त्याच्यासोबत होतीस. आणि जसं की आपल्याला माहिती आहे की हा चित्रपट कोविडच्या दरम्यान शूट झाला होता आणि दादाच्या स्ट्रगलबद्दल तुझ्याकडनं ऐकायचं, तू काय सांगशील त्याचं? दादाचा नाही, खूपच सगळ्यांचा स्ट्रगल होता, कारण कोविडमुळे आपण सगळेच जण वेगवेगळ्या पातळीवर लढत होतो. त्यामुळे त्याचं शूटिंग सुरू करण्यापासून, कास्टिंग करण्यापासून, सेटवर किती लोक अलाऊ आहेत, त्यांनी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, प्रत्येकाचा इन्शुरन्स वगैरे, अशा बऱ्याच गोष्टी होत्या. युनिटच्या RT-PCR टेस्ट सतत होत होत्या. कारण काही कलाकार येऊन जाऊन पण काम करत होते. अमृता दिनात बरेच आले की तिथेच असायचे, कारण सलग शूटिंग असायचं. पण बाकी बऱ्याच जणांचं येऊन जाऊन होतं. त्यामुळे त्यांची परत ती टेस्ट करणं, ती मग एक पॉझिटिव्ह निघाला की अख्खं युनिट पुन्हा 8 दिवस घरी बसणं. अर्थात हे सगळेच गेले, आपल्या फील्डमधले सगळीच लोकं यातनं गेली. पण हा एक मेजर स्ट्रगल होता. आणि एक असिस्टंट म्हणून म्हणशील तर तो जो माझा बायको म्हणून घरी असतो तोच तिथेही असतो की बोलणी खाणे. सो तो माझा स्ट्रगल, घरी मी बोलली सो हा स्ट्रगल चालूच होता. पण मंजिरीताई, सर्वात पहिल्यांदा प्रसाद दादांनी जेव्हा सांगितलं की असा चित्रपट करायचा आहे, तेव्हा सर्वात पहिली प्रतिक्रिया काय होती? सुपर, ही एकमेव कारण मला माहिती, कारण तो 12 वर्ष त्याच्यासाठी मागे लागला आहे. त्याच्या आत्तापर्यंतच्या त्यांनी ज्या फिल्म डिरेक्ट केल्या, तो प्रत्येक फिल्म त्याची डिरेक्ट करून झाली हायकाय नायकायपासनं की तो विश्वास पाटलांकडे जायचा. त्याला म्हणायचा, सर द्या ना मला पिक्चर. बहुतेक मला असं वाटतं की विश्वास सर त्याच्या वेगवेगळ्या फिल्म बघून हळूहळू निर्णयावर आले की आता बहुतेक मी याला ही देऊ शकतो. ह्या लेवलचा विश्वास त्यांना याच्याविषयी वाटला असावा. पण मला हे 12 वर्षापासूनच माहिती आहे त्याला करायचे. त्यामुळे ज्यावेळेला पाटील सरांनी ओके केलं, माझ्यासाठी ग्रेट दिवस होता. तमाशापट आत्तापर्यंत बरेचसे होऊन गेलेले आहेत, पण हा तमाशापट किंवा लावणीपट म्हणून जर बघायचं झालं तर ह्या काळामध्ये ही रिस्क नाही का वाटली? नाही, अजिबात नाही वाटली. बिकॉज जी यंग जनरेशन आहे, जी आदिनाथची जनरेशन आहे आणि त्याच्या पुढची जी यंग जनरेशन आहे, ह्या लोकांना खडी लावणी, बैठी लावणी, सवाल जवाब, चिरभरणी हे जे लोककला प्रकार आहेत हे माहिती व्हायला हवे. आणि जी माझ्या मागची पिढी आहे, जी माझ्या वडिलांची आहे किंवा माझ्या काकांची आहे किंवा माझ्यापेक्षा थोडी सिनियर जी पिढी आहे, ज्यांना हे सगळे लोककला प्रकार माहिती आहेत पण खूप वर्ष पाहता आली नाहीत, त्यांना परत एकदा ती रिकॉल व्हॅल्यू मिळावी आणि त्यांना ते एन्जॉय करता यावं, अशा दोन्ही पिढ्यांची सांगड घालायचा विचार करूनच हा चित्रपट बनवला आहे. त्यामुळे रिस्क काहीच नाही. मुळात जर का योग्य संगीतकार या चित्रपटाला मिळाले नसते तर रिस्क वाटली असती मला. पण अजय अतुल म्हटल्यानंतर रिस्कचा काही प्रश्नच येत नाही, कारण मुळात तो आणि मी आम्ही एकत्र एका लोककलेच्या मंचावरनं आमची कारकीर्द सुरू केली आहे. महाराष्ट्राची लोककलाच्या कार्यक्रमामध्ये अजय अतुलमधला अजय आणि मी आम्ही दोघंही कोरस द्यायचो. तिथनं आमच्या कारकिर्दीची सुरुवात झाली, तिथनं आमची मैत्री झाली. सो त्यांचाही प्रचंड मोठा स्ट्रगल आहे आणि त्या दोघांचा लोकसंगीताबद्दल, ओव्हरऑल संगीताबद्दल असलेला अभ्यास. त्यामुळे जसं चंद्रमुखीला अमृता खानपुलशिवाय ऑप्शन नव्हता, तसं या चित्रपटात संगीताला सुद्धा अजय अतुलशिवाय ऑप्शन नव्हताच. आणि प्रसाद डिरेक्टर म्हणूनही ऑप्शन प्रसादच फक्त डिरेक्टर होता. त्या दोघांनी इतका प्रचंड अभ्यास करून, प्रचंड मेहनत करून गाणी तयार केली आहेत. आज एक गाणं आलं
6 गाणी आहेत. जसजसं एक गाणं येत जाईल तसं तुम्ही मला सांगाल की ही रिस्क नाही, हे बरोबर होतं. सरतेशेवटी तुम्हाला दोघांना आणि तुमच्या संपूर्ण चंद्रमुखीच्या टीमला आमच्या सगळ्यांकडून खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.